1953 ला नागपूर करार झाला होता आणि त्या नागपूर कराराच्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या सर्वात महत्वाची तरतूद होती की मराठवाड्याला त्या ठिकाणी विशेष पॅकेज देण्यात यावं. मराठवाड्याला जो मागास राहिलेला आहे तर त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्याला विशेष पॅकेज देण्यात यावं, त्याचं आर्थिक सबलीकरण घडून येण्यासाठी त्यासाठी महत्वाची तरतूद होती. परंतु 1953 ला झालेला नागपूर कराराच्या बऱ्याचशा तरतुदी या ठिकाणी अंमलात आल्या नाही आणि 1953 चा नागपूर करार होऊन त्या ठिकाणी त्या तरतुदी लक्षात घेऊन या संयुक्त महाराष्ट्राची म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि त्या ठिकाणी मुंबई ही राजधानी असा त्या ठिकाणी महाराष्ट्र 1 मे 1960 ला त्या ठिकाणी निर्माण झाला होता. परंतु मराठवाडा कायमच त्या ठिकाणी दुर्लक्ष गेलेला आहे. म्हणायला गेलं तर जे काही आजपर्यंत सगळ्यात जास्त जे मुख्यमंत्री झाले असतील तर ते मराठवाड्याकडे झालेले आहेत. परंतु तरीही त्या ठिकाणी मराठवाडा जाणून बुजून हा जाणून बुजून मागास ठेवला गेलेला आहे. त्याच्या मागे काही पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा हात आहे किंवा आपल्याकडचे नेते त्या ठिकाणी नालायक निघाले असंही म्हटलं तरी त्या ठिकाणी चालेल. परंतु हा मराठवाडा जो मागास राहिलेला आहे याने आता वेगळा विचार करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे प्रादेशिक पक्ष असतात त्याप्रमाणे मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग, हे जे प्रशासकीय विभाग जे 6 पाडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यातला मराठवाडा विभागांसाठी एक स्वतंत्र पक्षाची किंवा अपक्ष त्या ठिकाणी निवडून देण्याची गरज आज प्रत्येक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील. आता मात्र बाबांनो सावध राहा, कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे नेत्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना राजकारणात सेटल करण्याची एक व्यवस्था असते.